मैत्रिणींनो, पल्लवीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार सर्वात आवडीची अशी पुरणपोळी। तर पुरणपोळीसाठी आपल्याला हरभरा डाळ लागते। तर मी 1 किलो डाळ आहे, ही छान अशी निवडून यातला सगळा कचरा वगैरे काढून घेतलाय। तर आता आपण पुरणासाठी फक्त यातले 2 वाटी डाळ टाकणार आहोत। तुम्हाला ज्या पद्धतीने पुरण हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही मापात टाकायचं, म्हणजे आपल्याला गुळ वगैरे टाकायला किंवा पाणी किती टाकावं हा अंदाज करतो। तर त्यामुळे हे बघा, मी आता ह्या 2 वाट्या डाळ टाकून घेतली। तर ही 2 वाट्या डाळ मी त्यात थोडीशी कमी होईल, तर त्यात मी थोडीशी डाळ टाकून घेते। मला ज्याप्रमाणे हवं आहे त्याप्रमाणे मी हा अंदाज घेत आहे। तर हे बघा, हे प्लेन टाकलेली, ही एक प्लेन वाटी मी टाकलेली, ते एवढीच डाळ मला लागणार आहे। तर ही सर्व डाळ मी आता छान स्वच्छ पाण्याने धुवून घेते। ही डाळ धुतल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल आणि हळद ह्या 2च वस्तू घालायच्या आहेत। त्याप्रमाणे ही डाळ मग छान अशी 3 शिट्या काढून आपल्याला वाफवून घ्यायची। तर मी आता हिला धुवून घेते। हे बघा, मी 4-5 पाण्याने डाळ अशी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता आपली जी डाळ आहे त्याच्या डबल आपल्याला पाणी घालायचे। जर आपली 3 वाट्या डाळ असेल तर आपण 6 वाटी पाणी घालतो। पाणी थोडं जास्त झालं तरी चालतंय, कारण आपल्याला कटाची आमटी बनवायला डाळीचं पाणी लागणार आहे। तर यामध्ये आता फक्त आपल्याला टाकायची, डाळ पिवळीच असते तरी सुद्धा एक पिवळसर रंग येण्यासाठी यात थोडीशी आपल्याला हळद घालायची, म्हणजे पुरण छान दिसतं। आणि त्यात थोडंसं तेल घालायचं, तेलामुळे डाळ मऊ छान अशी शिजते। तर त्यात थोडंसं तेल आणि थोडीशी हळद मी घातलेली आहे। आता मी कुकरच्या 3 शिट्या छान अशा करून घेते। हे बघा, कुकरमध्ये 3 शिट्या झाल्या डाळीच्या। डाळ अगदी छान हे बघा अशी शिजलेली आहे, अगदी व्यवस्थित अशी तिला शिजवून घ्यायची आणि चाळणीत टाकायची। आणि खाली हे बघा, मी यातलं डाळीतलं पाणी खाली गाळून घेतलंय। हे बघा, डाळीतलं पाणी गाळून घेतलं, त्याची आपण आता आमटी बनवणार आहोत, म्हणजे कटाची आमटी म्हणतात। तर ही 1-5 मिनिटं अशी नितरू द्यायची आणि याच्यात मग आपण गूळ टाकून हिला शिजवून घेऊया। आणि आमटीसाठी मी इथं साहित्य घेतले बघा, कांदा, हे 2 कांदे घेतले, बडीशेप घेतली, लसूण, धने, लिंबू, हिरवी मिरची, अद्रकचे 3 तुकडे, खोबरं, टोमॅटो आणि कढीपत्ता फोडणीसाठी। तर मी आता हे सर्व पदार्थ व्यवस्थित फक्त कढीपत्ता आणि लिंबू साईडला ठेवून बाकी सगळं भाजून त्याची पेस्ट करून घेते, म्हणजे आपला मसाला आमटीचा तयार होईल। ही बघा, डाळ आता थोडी गार झालेली आहे, छान काढून घेतली आपण कुकरमधून। यात आपल्याला थोडंसं हे बघा एवढं चिमूटभर थोडंसं मीठ टाकायचं। मिठाने काय होतं की पुरणाला टेस्ट खूपच छान येते। एकदम थोडंसं लाईटली अगदी टाकलं उन्हा टाकल्यासारखं असं थोडंसं मीठ टाकायचे। हे जायफळ आहे, जायफळ मी खिसून घेतलेलं आहे, हे त्यात जायफळ घालायचे। पुरणपोळीचा वास पण छान येतो आणि टेस्टला पण खूप छान लागते। पोटासाठी जायफळ उपयुक्त आहे। तर चणा डाळ पचायला जड असते, त्यासाठी आपण त्यात थोडंसं जायफळ टाकणार आहोत। आता त्यात टाकणार आहोत 2 चमचे तूप। तुपाने काय होतं की पुरण पातळ होत नाही, पुरण खूप घट्ट असं होते आणि आपल्याला पोळी लाटताना अजिबात त्रास होत नाही। त्यासाठी त्यात आपल्याला 2 चमचे तूप घालायचे। तुपामुळे पुरण घट्ट होते आणि तुमचं पुरण कधी चुकून पातळ झालं तरी त्यात 2 चमचे तूप टाकून त्याला आटवायचं, म्हणजे पुरण घट्ट होतं। आणि त्यात आपण टाकणार आहोत गुळ। गुळ पचायला हलका असतो, त्यामुळे गुळाचे पुरणपोळ्या चांगल्या लागतात, म्हणून मी गुळाच्या करणार आहे। तुम्हाला आवडल्यास तुम्ही साखरेच्या करू शकता, पण आता यात घालायचं आपल्याला गुळ। आणि हे सर्व मिश्रण आता आपल्याला गॅसवर छान असं घट्ट करून घ्यायचे, म्हणजे गुळ डाळमध्ये मिक्स करून घेण्यासाठी ठेवून द्यायचे। तर मी आता हे सर्व मिश्रण गॅसवर ठेवून देते। आमटीसाठीचं सर्व कटिंग केलेले साहित्य मी भाजून घेतलंय छान असं अगदी गरम गॅसमध्ये। आता यातच आपण सुके मसाले पण ॲड करणार आहोत, नुसतं वाटायचं आणि फोडणी द्यायची आपल्याला। या फोडणीला आपण सुरुवातीला घालणार आहोत हळद, नंतर त्यात घालणार आहोत आपण कांदा लसूण मसाला। तुम्हाला जेवढं तिखट आवडते तेवढं तिखट जास्त घाला, कमी तिखट आवडलं असेल तर कमी। एक धनापूड 2 चमचे, यात थोडंसं मीठ घाला, म्हणजे मसाला छान असा वाटला पण जाईल आणि टेस्ट पण चांगली येईल। थोडंसं आपण घालणार आहोत मीठ आणि यात आपण थोडंसं घालणार आहोत लाल तिखट, थोडंसं घालणार आहोत लाल तिखट। आता कोरडे मसाले पण मी यात टाकून घेतले, तर याला फक्त मी असं गार होऊ देईल। मी गार झालं तर याची पेस्ट तयार करून आपली आमटीचा मसाला तयार होईल। त्याला फक्त आता तेलात करून आपल्याला आमटीचं पाणी टाकायचं, म्हणजे आपली आमटी तयार होईल। आता सुके मसाले पण मी यात ॲड करून घेतले। आता मी गॅस बंद करते आणि आमटीचा मसाला तयार करून घेते। हिचं आपलं सगळं रेडी झालेलं आहे। हे बघा, मी मसाला पूर्ण असं वाटून घेतलाय छान, मिक्सरमधून बारीक मसाला तयार केलाय, अगदी ग्रेव्हीसारखा मसाला तयार आहे। हे आपलं डाळचं पाणी होतं, त्यात मी मिक्सरचं मसाल्याचं पाणी धुवून टाकलेलं आहे। एवढं पाणी आम्ही डाळसाठी इथं काढून ठेवलं आहे आमटीसाठी। त्या आमटीसाठीचं पाणी हे तेजपत्ता आणि कढीपत्ता फोडणीसाठी आणि वरतून घालण्यासाठी कोथिंबीर आणि लिंबू, एवढ्याच साहित्यात आपली आमटी अगदी छान अशी तयार होऊन जाईल। तर मी एकदा फोडणी देऊन टाकते। गूळ, जायफळ, डाळ आणि थोडंसं मीठ आणि 2 चमचे तूप एवढं टाकून मी आता ही डाळ छान अशी वाफवून घेते।
पुराचं पाणी झालंय, आपलं पुरण अगदी घट्ट असं तयार होईल. आणि आता असं 1-5 मिनिटं वाफवून घ्यायचे. त्यानंतर याला गार होण्यासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे आपलं पुरण तयार होईल. तर हे बघा, इथं आपण आपली डाळ अजिबात आता दिसत नाहीये. डाळीचं पण एकदम छान सर्व तयार झालेलं आहे. तर हे इथं वाफवते. जायफळमुळे वास पण खूप छान येतोय. तर असंच तुम्ही पुरण शिजवून घ्या. तेल गरम केलेलं आहे, त्यात आपण कढीपत्ता आणि तेजपत्ता टाकून घेऊया. आणि त्यात आपण आता मसाला छान आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि मग त्यात आपण आमटीचं पाणी ओतणार आहोत. तर थोडासा मसाल्याचा छान तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला छान असा तळून घेणार आहोत. तर हे बघा, वास खूपच छान येतो याचा मसाल्याचा. तर असा मसाला छान असा यात तळून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण यावर एक झाकण ठेवूया आणि मसाला छान असा तळून घेऊया. त्याला छान असा झालेला आहे. अगदी मसाल्याला तरी आलेली आहे. मसाल्याचं छान तेलात तळलंय मी, अगदी मस्त झालंय. आता मी यात फक्त आपलं आमटीचं पाणी ओतून टाकणार आहे. आणि मग त्यात कोथिंबीर आणि मीठ दोनच आपल्याला घालायचं. हे पाणी यात आता आपल्याला टाकून द्या. तुम्हाला आवडेल तेवढी तुम्ही आमटी बनवू शकता. आमटी आपण जास्त बनवतो, कारण आपण जेव्हा पुरणपोळी करतो त्याच वेळी आपल्याला आमटी बनवायला मिळते. इतर वेळेस आपण आमटी बनवू शकत नाही. तर त्यामुळे त्याच वेळेस तुम्ही असं छान असं पाणी टाकून आमटीत कोथिंबीर आणि लिंबू पिळून घ्यायचं, मीठ टाकायचं, म्हणजे आपली आमटी तयार. तर मी तयार झाल्यावर एकदा तुम्हाला दाखवते. बघा, आमटी लवकर आली आहे, आपली आमटी तयार झाली. बघा, त्याला रस्सा पण अगदी छान आलाय. तर आता आपण गॅस बंद करून आमटी आपली तयार आहे. तर लगेच आमटीची उकळी आली म्हणजे आपली आमटी तयार होते. आपले पोळी बरोबर खाण्यासाठी कटाची आमटी तयार. हे बघा, यातलं सगळं पाणी संपलेलं आहे. डाळ अगदी सुक्की झाली, कोरडी. तर आता मी याला फॅन खाली थंड व्हायला ठेवून देते आणि गॅस बंद करून पुरण वाटून घेईल गार झाल्यानंतर. तर आता मी गॅस बंद करते. आपलं पुरण तयार आहे. हे बघा, आपलं पुरण आता गार झालंय, अगदी घट्ट झालंय पुरण व्यवस्थित. तर आता आपण याला चाळणीतून वाटून घेऊया. तर हे एवढं घ्यायचंय. इथं खाली मी पातेलं ठेवलंय, त्यात चाळणी ठेवायची आणि पुरण असं छान असं वाटून घ्यायचं. तर चाळणीने पुरण पटकन वाटून होतं. आणि असं जर आपण त्याला वाटीने असं रगडलं तर अगदी पुरण छान आणि मऊसूत पडतं. ते बघा, असंच गाळून घ्यायचं. आणि पुरण छान शिजवलं म्हणजे असं वाटायला काही त्रास होत नाही. अगदी पटकन लवकरात लवकर पुरण वाटून होतं. तर असं छान असं पुरण सगळं वाटून घ्यायचं. अगदी मऊ आणि सुटसुटीत असं पुरण तयार होते आणि पोळी पण छान बनते. हे बघा, मी आता एवढी 1 वाटी गाळलं. हे बघा पुरण आपलं. तर असं सर्व पुरण मी आता वाटून घेते. पुरणपोळ्यांसाठी लागणारी कणिक मळणार आहोत आता. तर हे गव्हाचं पीठ आहे. गव्हाचं पीठ एवढं घ्यायचं आहे. आता तुमच्या अंदाजाप्रमाणे जेवढ्या तुम्हाला पोळ्या लागतात तेवढ्या एवढं जर गव्हाचं पीठ घेतलं तर त्यात थोडंसं मैदा घालायचं आहे आपल्याला. 3 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा, एवढा मैदा घालायचा आहे. म्हणजे पुरणपोळी अगदी छान लाटली जाते आणि तुटत नाही. आणि या पीठ भिजवताना आपल्याला यात थोडंसं तेल घालायचं. तेल घातल्यामुळे काय होतं की पुरणपोळी लाटताना पोळी अजिबात फुटत नाही किंवा मऊसर येते. तर त्यात आपण बघा 1 पळी तेल घालणार आहोत. थोडंसं असं तेल त्यात टाकायचे आणि पीठ छान असं मोडून घ्यायचे. असं मऊसूत मोडून 1 अर्धा तास त्याला अगोदर मोडून घ्यायचे पोळी करण्याच्या. त्यात थोडी घालणार आहोत आपण हळद, जी पुरणपोळी छान अशी पिवळी दिसेल. थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून हे पीठ आता मी मोडून छान असा याचा गोळा करून तयार करून ठेवून देते. तर आपण मोडून ठेवली होती, ही छान मऊ झाली आहे. याचा असा गोळा घ्यायचा आहे आणि याला पिठाचा हात लावून आपण अशी बनवून घ्यायचं. हे पुरणपोळी करताना असे बनवायचं आणि त्यात आपण केलेलं पुरण छान असं भरायचं. तुम्ही किती पुरण भरलं तरी ही पोळी फुटत नाही. तर असं छान असं पुरण भरपूर भरून घ्यायचं. हे बघा, मी भरपूर भरलेले. तर छान असं पुरण भरून घ्यायचं आणि याचे 4ही तोंड एकदम अगदी व्यवस्थित घट्ट बंद करायची. अशी व्यवस्थित बंद केलं म्हणजे तुमची पुरणपोळी अगदी पातळ लाटली जाते आणि व्यवस्थित होते. आपल्या पुरणाच्या पोळीचा गोळा तयार आहे. आता याला अगदी हलक्या हाताने थोडंसं असं पीठ लावायचं. थोडंसं पीठ लावायचं आणि आता मी हिला छान अशी लाटून घेते. तिला अगदी हे अगदी अशी सावकाश हळू लाटायची. अगदी फुटत नाही, काही नाही, पातळ होते व्यवस्थित. आपली पोळी पलटायची पण आपल्याला गरज पडली नाही. थोडी पोळी आपली छान झाली. मी हिला छान तव्यावर टाकून शेकून घेते. पोळी फुटलेली नाहीये, काहीच नाही. मी आता व्यवस्थित तिला तव्यावर टाकून घेते. आता मी तिला छानशी दोन्ही साईडने शेकते. एका साईडने आपली पोळी आता झालेली आहे. आपण आता तिला पलटी टाकूया. हे बघा,
एका साईडने मी तिला पलटून घेतली. आता दोन्ही साईडने तूप लावून छान अशी पोळी शेकून घ्यायची, म्हणजे ती खूप छान होते आणि दिसायला पण अगदी पिवळी धम व्यवस्थित दिसते. तर अशी आपल्याला तिला शेकायची. पोळी आपली छान अशी फुगली आहे. अगदी मंद आचेवर व्यवस्थित पोळ्या फुगतात आणि अगदी व्यवस्थित घरची पोळी अगदी व्यवस्थित होते. बघा छान अशी पुरणपोळी माझी छान तयार आहे. तर अशी पोळी नक्की बनवा आणि मस्त एन्जॉय करा. घरच्याच पोळ्या खा आणि मस्त तंदुरुस्त राहा. तर मी तुमच्याशी थोड्याशा बनवल्यानंतर तुमच्याशी बोलते. हे बघा माझ्या पुरणपोळ्या तयार करून झालेल्या आहेत. डाळ भात मी त्याबरोबर केला आहे. बघा आपली आमटी पण खूपच सुंदर झालेली आहे. तर ही आमटी छान लागते खायला. यावर लिंबू वगैरे घेऊन आपण खाऊ शकतो. तर हे बघा पुरणपोळी मी एक तुम्हाला दाखवते. ही बघा अगदी तुपात छान शेकून घेतलेली आहे. तर अगदी छान होतात आणि व्यवस्थित लवकरात लवकर तयार होतात. तर अशाच पुरणपोळ्या छान बनवा. आणि आजचं पुरण खरंच खूप छान झालं होतं. हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हा व्हिडिओ मोठा होईल. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि सर्वांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.